आज आहे सोमवारचा दिवस. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पहाटे लवकर उठून माझं आवरलं. त्यानंतर पूजेचं ताट तयार करून घेतलं आणि घरापासूनच जवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात गेले. तिथे देवपूजा केली. पंचामृताने आणि जलाने अभिषेक करून महादेवाची पूजा संपन्न झाली. त्यानंतर घरी आले आणि घरातली आता देवपूजा इथे करून घेते. तर जलाभिषेक करून मी ते सगळ्या मूर्त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि आता देव्हाऱ्यात मांडणीही केलेली आहे. आणि घरातल्या इतर कामांचं म्हणाल तर त्यासाठी दीदी आहेच. तर ती सगळा स्वयंपाक वगैरे आवरत होती. किचनमधली तशी कामं भरपूर पेंडिंग होती. कारण उठल्याबरोबर मला आवरून सर्वात आधी देवळात जाऊन पूजा करून यायची होती. कारण माझं सोमवारचा व्रत चालू आहे आणि त्यामुळे तिथली पूजा आधी आवरून आली आणि त्यानंतर घरातली देवपूजा आवरून घेते. स्वयंपाक आज एका खास व्यक्तींनी केलेला आहे. तर हे बघा तुम्हाला दिसतात नाही ते. तर यांनी आज केलेला आहे स्वयंपाक. तर भाज्या वगैरे आमच्यापेक्षाही खूप छान बनवतात. तर आम्ही नेहमीच बनवतो. पण काय होतं आमच्या हातचं खाऊन खाऊन यांना कंटाळा येतो. त्यामुळे वेगळी चव अशी छान अशी पाहिजे असते ना, तिखट, मीठ वगैरे मसाला, ग्रेव्ही टाईप अशी. आणि बघा असं प्रत्येकाच्या घरात असतं ना, त्यामुळं भाजी कधी शिजते, कशी शिजते म्हणून हे बघायचं पण काम चालू होतं. आणि उठल्यानंतर किचनमध्ये असं उभा राहून समोर भाजी वगैरे बनवायचं चालू होतं. अख्खा मसूरची भाजी त्यांनी केलेली आहे अजून. तर चला माझी इथे देवपूजा झाली बघा. आणि आता देवपूजा केल्यानंतर जे पाणी होतं तर ते देवांना मूर्तींना स्नान घातल्यानंतर पाणी असतं तर ते मी ते रोपांना घालते. इथं छानसं सुंदर रोपटं आहे जास्वंदीचं आणि याला एरवी कळ्या येत असतात, फुलं येत असतात, जे मी बाप्पाला फुलं अर्पण करते, वाहते. आणि बघा आता हे देवपूजेचं पाणी मी इथे झाडाला घातलेलं आहे. तर आज सोमवार ना, त्यामुळे पांढरे कपडे मी घातलेले आहेत आणि आता व्रत चालू आहे तर ते घालावेच लागतात. पण एरवी देखील मी सोमवारचं वगैरे पूजा वगैरे केली तर असं आपण वार बघून वगैरे कपडे घालत असतो ना. मंगळवारच्या दिवशी लाल कपडे, म्हणजे असं म्हणतात ना आपल्या एक शुभ रंग असतो त्या वारानुसार, दिवसानुसार. आणि मग एक पॉझिटिव्हिटी राहते चांगल्या, म्हणजे अंधश्रद्धा तर नाही म्हणता येणार ना, पण एक पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी असतात यामागे. त्यामुळं त्यानुसार आपण म्हणजे बघा असं करत असतो. तर चला आता माझी इथे छानशी देवपूजा झालेली आहे. त्यानंतर मी आरती पण करून घेतली. तर बाप्पांची आरती, महादेवांची आरती, जर अर्थातच आज सोमवार आहे म्हटल्यानंतर महादेवांची आरती होणारच. आणि सकाळी मंदिरात पूजा केली, तिथे देखील मी आरती वगैरे सगळं करूनच घरी आले होते. त्यानंतर घरात देवपूजा झाली आणि छान पद्धतीने तिथं फुलं वगैरे सगळे अर्पण केलीत बघा. आणि आरती पण झाली माझी आणि दिवा अगरबत्ती देखील झालेली आहे. सो चला आता भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.